आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। उल्लासनगर शहर के लिए एक खुशखबरी है। अब यहाँ केशरी ब्लड बैंक सेंटर की शुरुआत हो गई है। इस सेंटर के शुरू होने से उल्लासनगर और आसपास के नागरिकों को बड़ी राहत मिलेगी। पहली बार नवपंख फाउंडेशन और केशरी फाउंडेशन के संयुक्त प्रयास से शहर में यह ब्लड बैंक सेंटर शुरू किया गया है। केशरी ब्लड बैंक सेंटर का उद्घाटन उल्लासनगर की विधायक सुलभा गायकवाड़ के हाथों भव्य तरीके से किया गया। अब तक शहर में रक्त संग्रह या आपूर्ति के लिए कल्याण डोंबिवली जैसे शहरों पर निर्भर रहना पड़ता था, लेकिन अब किशोर बड़गुजर की संकल्पना से उल्लासनगर के कैंप नंबर 2 क्षेत्र में यह ब्लड बैंक सेंटर शुरू किया गया है। उद्घाटन कार्यक्रम में बड़ी संख्या में नागरिकों ने रक्तदान भी किया। इस सेंटर में अत्याधुनिक मशीनें उपलब्ध कराई गई है, जिससे त्वरित सेवा मिल सकेगी। संस्था के प्रतिनिधि सतीश मराठे ने बताया कि यहाँ पर सरकारी दरों पर सेवाएं प्रदान की जाएंगी। इस ब्लड बैंक को शुरू करने के लिए किशोर बड़गुजर, सतीश मराठे, पवन पजगाड़े, अमोल देशमुख और रुपेश पाटील ने विशेष मेहनत की है। नमस्कार, मी सतीश मराठे, केशरी फाउंडेशन या संस्थेचा सचिव। कोविड काळामध्ये 2020च्या कालावधीमध्ये जेव्हा आपल्या शहरामध्ये कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होता, त्यासाठी लोक त्या पिरियडमध्ये रक्तासाठी वणवण भटकत होते, प्लाझ्मासाठी किंवा रक्तासाठी किंवा रक्तघटकांसाठी। त्याचवेळी आपल्या या संपूर्ण टीमच्या वतीने एक मीटिंग घेण्यात आली आणि एक प्रण घेण्यात आला की या शहरामध्ये देखील आपल्या हक्काची एक ब्लड बँक असायला हवी। आमचे जी संपूर्ण टीम आहे त्याचा फॉलोअप घेत होती आणि आमचाही एक सौभाग्य असं म्हणावं लागेल की किशोर बड़गुजर सर हे अनेक ब्लड बँकेचे संस्थापक आहेत, तर त्यांच्याशी आमची भेट झाली आणि पुढील जो या संकल्पनेचा स्वप्न होतं ते साकार करण्यात त्यांची आम्हाला खूप मोठी मदत झाली। केशरी ब्लड सेंटर ही एकमेव कुठल्या संस्थेची ब्लड बँक नसून ही आपल्या शहरातील ज्या संस्था कार्यरत असतात लोकांच्या मदतीसाठी किंवा रुग्णांना मदत करण्यासाठी, अशा प्रत्येक व्यक्तीची ही ब्लड बँक आहे। आणि आमचा संपूर्णपणे फोकस असा असेल की आपल्या शहरातील कुठल्याही रुग्णाला किंवा गरजू व्यक्तीला रक्तासाठी आपल्या शहराबाहेर जायची गरज पडणार नाही आणि त्याचा फॉलोअप आम्ही व्यवस्थितरित्या घेऊ। धन्यवाद। कल्याण असेल, डोंबिवली असेल, आपण त्यांच्यावर आभारी होतो, परंतु आता उल्हासनगरमध्ये झालेलं आहे, काय रक्ताचे वगैरे दर असते ते कशा प्रकारे असते? रक्ताचे दर हे बाहेर जर आपण घ्यायला गेलो तर ते तेवढं चार्जेस त्यांचे जास्त असतात, पण आपण केशरी ब्लड सेंटर या ठिकाणी शासकीय जे रेट आहेत त्याप्रमाणेच आपण त्यांना वितरित करणार आहे। त्याबरोबरच आपण जर समजा काही रुग्ण असतात जे बाहेरून येतात, आदिवासी पाड्यातून, मुरबाड, शहापूर या साईडून सेंट्रल हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या मारळच्या हॉस्पिटलमध्ये, तर त्यांच्याकडे साधं ट्रॅव्हलिंग करायला देखील पैसे नसतात, तर असे अनेक पेशंट आपल्याला भेटतात। त्या पेशंटला आपण जी काही आपल्या परीनं मदत करता येईल किंवा विनामूल्य देखील काही वेळेस देता आलं तर आपण त्यांना ते रक्ताची मदत आपण करणार आहोत। ब्लड बँक संकलन करण्यासाठी कशा प्रकारे आवाहन करणार? यापूर्वी या शहरामध्ये जे रक्तदान शिबिर आयोजित केले जायचे त्यासाठी आपण कल्याण किंवा डोंबिवली या ठिकाणच्या रक्तपेढींना आपल्या शहरामध्ये बोलवून त्यांना रक्तदान शिबिर आपण आयोजित करत होतो, पण आता ही संपूर्ण शहराची ब्लड बँक झालेली आहे। मी या शहरातल्या प्रत्येक सामाजिक संस्थांना, मंडळांना तसेच प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना हे आवाहन करू इच्छितो की केशरी ब्लड सेंटर ही आपल्या शहराची, आपल्या हक्काची रक्तपेढी आहे, तर आपण देखील आपल्या मार्फत जे काय रक्तदान शिबिर आयोजित केले जातात ते आपण केशरी ब्लड सेंटर येथे संपर्क करून आपल्या शहरासाठी रक्तदान शिबिर आयोजित करा। या केशरी ब्लड सेंटर मार्फत लोकांना तेवढंच मोठ्या प्रमाणे योगदान करता येईल। उल्हासनगर शहरामध्ये कधीही कुणालाही रक्ताची गरज पडली तर केशरी फाउंडेशन यांनी सातत्याने पुढाकार घेतलेला आहे। उल्हासनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात जर रक्तदान शिबिर कोणी आयोजित केले तर केशरी फाउंडेशन असेल, नवपंख असेल किंवा इतर सर्व सहयोगी फाउंडेशन यांनी पुढाकाराने मोठमोठे ब्लड कॅम्प इथं ऑर्गनाईज केलेले आहे। आपल्या उल्हासनगर शहरातील रुग्णांना रक्ताची गरज पडल्यास यांनी शहराबाहेर जाऊन रक्तासाठी वणवण भटकू नये, याच संकल्पनेतून केशरी फाउंडेशन, नवपंख फाउंडेशन व विशेषतः
यांचे संस्थापक किशोर बडगुजर यांच्या संकल्पनेतून ही रक्तपेढी ब्लड बँक इथे उदयास आलेली आहे आणि आज उल्हासनगर शहरामध्ये केशरी ब्लड बँक सेंटरचं इथं आज उद्घाटन झालेलं आहे। उल्हासनगर शहरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील शहरातील नागरिकांना देखील इथून रक्त उपलब्ध होणार आहे। आणि विशेष म्हणजे जेव्हा रुग्ण रुग्णालयात दाखल असतो, नातेवाईकांना रक्तासाठी वणवण भटकावं लागतं किंवा स्वतः जावं लागतं, एक अभिनव उपक्रम केशरी ब्लड बँकने आणलेला आहे की जर आपण इथे रक्त बुक केलं, जर कॉल केला तर रुग्ण ज्या रुग्णालयात आहे त्या रुग्णालयामध्ये रक्त पोचवलं जाईल अशी संकल्पना केशरी ब्लड बँकने इथे उभारलेली आहे। मी किशोर बडगुजर साहेब, केशरी फाउंडेशन, नवपंग फाउंडेशन व सर्व सहकाऱ्यांना मी शुभेच्छा देतो, सर्वांचं अभिनंदन करतो की एवढा चांगला उपक्रम या शहरामध्ये आणलेला आहे आणि या शहराला भेट दिलेली आहे।